भारतीय जात लावा आणि जी तुमची स्वतःची जात आहे ती जात, हा विषय घेऊन आपण आलेलो आहोत. मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो की मला जातच नाही आहे. माझ्या सर्टिफिकेटवर मी दोन्ही ठिकाणी बौद्ध लावलेला आहे. माझं कास्ट सर्टिफिकेट सुद्धा बौद्धांचा आहे. माझा जो शाळेचा दाखला आहे तो सुद्धा बौद्ध आहे आणि माझा कास्ट व्हॅलिडिटी जो आहे तो सुद्धा बौद्ध आहे. तर मी या प्रक्रियेच्या बाहेर आहे. परंतु जर मला कोणी विचारलीच, जसे यांनी सांगितले खोदून तर माझी जात भारतीय आहे आणि भारतीय जातीशिवाय माझी दुसरी काही जात असू शकत नाही, कारण मी बौद्ध आहे. हे असं जुळलेलं आहे. म्हणजे दादांनी आता सांगितलं ना, याचं मर्म काय आहे की प्रबुद्ध भारताच्या निर्मितीची पहिली पायरी जर काही असेल तर ती भारतीय होणं. जो भारतीय होऊ शकतो ना तो बौद्ध पण होऊ शकतो. कारण भारताची ओळख काय आहे, जगामध्ये भारताची ओळख काय आहे, बौद्ध आहे. आणि भारताची जर ओळख बौद्ध आहे तर हे राष्ट्र, या राष्ट्रातील प्रत्येक माणूस, प्रत्येक जातीचा माणूस, प्रत्येक धर्माचा माणूस हा बौद्ध वाटचालीकडे जाऊ शकतो. ही याची सुरुवात आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. खरं तर जो बाबा के बच्चे होते ना, सच्चे बच्चे, उनके दिमाग में ये चीज आहे. ऐऱ्या गैऱ्या नको खैऱ्यांची ही नावं नाही शब्द आहे. परत तुकारामाचा शब्द आहे, येथे पाहिजे जातीचे, येड्या येड्या गव्हाळ्याचे काम नव्हे. इथं जात तो शब्द वापरलेला आहे ना, हा तुमची जात म्हणून नाही, इथं गुण म्हणून वापरला. तुमचा जो गुण आहे, कौशल्य, हे जर तुमच्यात असेल, इथे अस्सल लोक पाहिजे. तसं या ठिकाणी ही जी कल्पना दादांनी मांडली आहे आणि या कल्पनेतून खऱ्या अर्थानं या चळवळीला सुरुवात झाली भारतीय जात लावण्याच्या. बाबासाहेबांनी जो पूर्ण संघर्ष आहे बाबासाहेबांचा, बाबासाहेबांच्या चळवळीचा अंतिम उद्देश जर काही असेल, जो आपण हजारदा सांगतो, तुम्हाला काय नोकऱ्या देणं हा बाबासाहेबांच्या चळवळीचा उद्देश होता का? तुम्हाला काय कास्ट सर्टिफिकेट वाटणं हा बाबासाहेबांचा चळवळीचा उद्देश होता का? हे त्यातल्या मामूली गोष्टी आहेत. परंतु ज्यांनी ते सर्टिफिकेट घेतले, ज्यांनी त्या नोकऱ्या घेतल्या, त्यांचं हे काम होतं की बाबासाहेबांच्या चळवळीचा खरा उद्देश काय आहे ते सांगणं, आणि त्यांनी तो सांगितलं. बाबासाहेबांच्या चळवळीचा उद्देश आहे जाती विरहित समाज रचनेची स्थापना करणं आणि त्यातूनच प्रबुद्ध भारताची स्थापना करणं. जाती विरहित समाज केव्हा होईल? भारतामध्ये जाती आहे, बरोबर ना? भारतात जातींचा म्हणजे शिकवताना शाळेत शिकवायचे आम्हाला की भारत हा कृषी प्रधान देश आहे. तर खऱ्या अर्थात जर बघितलं तर भारत हा जाती प्रधान देश आहे. हा देश जो आहे तुम्ही खंडणी जाती, इथे 4 लोक बसलेत ना, 4 कोणत्याही जातीचे लोक आहेत. 4 मागांना जरी घेतलं, 4 सर्वकारांना जरी घेतलं, 4 मराठ्यांना जरी घेतलं, तरी तो म्हणतो आम्ही 96 आहोत, आम्ही देशमुख आहोत. म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्यात किती जबरदस्त विभागणी केली. ती 12.5 नाही आहे बरं, ते अंधश्रद्धा आहे 12.5, ती 12.5च्या पण पुढे आहे. शंकरराव महाराजांनी महाराष्ट्रातील महाराजचा इतिहास नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यांनी जवळपास 60 जाती काढल्या, पोट जाती महाराजांच्या. ज्यावेळेस आनंद विचारतो बुद्धाला, माझा बुद्ध तुमचा वारस कोण, तथागत तुमचा वारस कोण, बुद्ध काय गमच तुमचा वारस. तसं बाबासाहेबांचा विचारच आपला वारस आहे. आणि मग बाबासाहेबांनी जर आपल्याला सांगितलंय की मी म्हणजे ज्यावेळेस मला कोणी विचारेल, ज्यावेळेस मला माझे लोक आणि माझा देश यामधलं मला काहीतरी निवडावची वेळ येईल, त्यावेळेस बाबासाहेब काय म्हणतात की मी माझा देश निवडेल, मी भारतीय निवडेल. म्हणून बाबासाहेब म्हणतात की मी प्रथमतःही भारतीय आहे आणि मी अंतिमतःही भारतीय आहे. ही आपली चळवळ आहे, ही आपली चळवळ आहे. आणि ही चळवळ खऱ्या अर्थानं दादांनी ओळखली आणि दादांनी त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आता जर आपण बघितलं तर हे या जातीचा जो विषय आहे, हे बाबासाहेबांना काय म्हणावं लागलं किंवा काय विषय आहे, जातीची निर्मिती कशी झाली, बाबासाहेबांचं पुस्तक लिहिलं, वाचून घ्या. भारतातील जाती नावाचं पुस्तक लिहिलं. बाबासाहेब त्याचा उपाय पण लिहिला, ॲनिमेशन ऑफ कास्ट. ॲनिमेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेबांनी
स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्हाला प्रबोधन करावं लागेल आणि ही प्रबोधनाची आपली पायरी आहे. या प्रबोधनातून आपण पुढे चालतो आहोत. आज जर आपण बघितलं तर आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला बोलणं सुद्धा अवघड आहे. आपण सध्या किंग जोगच्या देशात राहतो अशी आपली परिस्थिती. तुम्ही एकामेकांशी संवाद सुद्धा करू शकत नाही. कधी तुम्ही देशद्रोही व्हाल हे सांगता येत नाही, बरोबर आहे. त्यामुळे भारतीय हा शब्द तुमचा सदा सर्व काळ संरक्षक शब्द आहे, हे लक्षात घ्या. हा ढाल आहे तुमची. तू हिंदू आहे की भारतीय आहे सांग. पण तू ज्यावेळेस त्याला विचारतात कोणत्याही माणसाला हे उत्तर आहे आपल्याला. जेव्हा कोणत्याही हिंदुत्ववादी आपल्याशी चर्चा करा त्याला आपला साधा प्रश्न विचारू शकतो, तू भारतीय आहेस का तू हिंदू आहेस. त्यालाही हे सांगावं लागेल की मी भारतीय आहे. आणि जर तो सांगत नसेल तर त्याला वेगळं पाडण्याची ताकद आपल्यावर या शब्दामुळे निर्माण होते. हा साधा शब्द नाही. बाबासाहेब मुंबईच म्हटलं का तुम्ही भारतीय आहे आणि तुमचा भारतीय तुमचा भारतीय आहे. आणि हा जो शब्द दादा मी या ठिकाणी उचलला आणि त्याच्यावर ही चळवळ उभा करण्याचा जो प्रयत्न केला ती खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे. बाबासाहेबांच्या ज्यावेळेस महापरिनिर्वाण होतो त्यावेळेस आपण रडतो, फार नाटकं करतो, फार त्या दिवशी उपाशी राहतो, काय 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 करतो. पण तो दिवस खऱ्या अर्थानं संकल्प दिवस आहे आणि दादासारखी लोक त्या दिवशी संकल्प करतात. 1991 ज्यावेळी भारतामध्ये परिवर्तन होतंय, बाबासाहेबांच्या जन्माला 100 वर्ष झाले, तर त्या दिवशी नुसतंच गाणी गात बसायचे का? 100 किलोचा केक आणतात आपले लोक, काय प्रबोधन होणार आहे? काय संकल्प घेणार आहे तुम्ही बाबासाहेबांच्या चळवळीचा? त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती की त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण बदललो पाहिजे. बाबासाहेबांनी तुम्हाला बदलण्यासाठी निर्माण केलं. बाबासाहेबांनी तुम्हाला बदलवलं 56ला. बाबासाहेबांनंतर आपलं काम होतं की आपण बौद्ध होणं किंवा जाती सोडणं. आपण दोन्ही केलं. आपण बौद्धहीने झालो आणि जातीने सोडल्या. जाती स्वीकारली, हिंदू महार झाला, जाती सोडल्या नाही. बाबासाहेबांच्या जे खरे चळवळ होती, बाबासाहेबांचा खरा विचार होता, तर तो जो विचार 1991ला त्या दिवशी ती माती चैत्यभूमीची कपाळाला लावून ती शपथ घेणं, त्यात आम्ही जाती जाळत आहोत, हे फार महत्वाचं पाऊल आहे. हे साधं पाऊल नाही बरं. हे लोकांना ही घटना फार ऐतिहासिक घटना आहे. बाबासाहेबांनी चित्तीसाला घेऊन, सहस्त्रबुद्धीला घेऊन या जाती निर्माण करणाऱ्या मनुस्मृतीला जाळलं होतं. त्या जाती निर्माण केलेल्या मनुस्मृतीला जाळलं होतं. त्या निर्माण झालेल्या जातीला जाळण्याचं काम दादांनी त्या दिवशी गिरीश प्रभुणे नावाच्या ब्राह्मणाला घेऊन गेलेलं आहे. हे समजून घ्या, साधे गोष्ट नाही. जाती पण निर्माण केल्या ब्राह्मणांनी, जायला कोणी पाहिजे? ब्राह्मणांनी. या गोष्टी ज्या असतात हे प्रतीक असतात. हे जाळत नसतात, सगळे ब्राह्मण काही जाळत नसतात, पण ते प्रतीक असतात. ही प्रतीक आपल्याला पुढे रेटता आले पाहिजे, सांगता आले पाहिजे, समजावता आले पाहिजे. आपण म्हणतो, कालच मी चर्चा करत होतो, बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आपल्यासमोर. खरंच बाबासाहेबांनी जाळली का? नाही. बाबासाहेब उपस्थित होते. जाळली कोणी? सहस्त्रबुद्धे. बरोबर की नाही? तुम्ही बघा पिक्चर मध्ये पण बघा, बऱ्याच ठिकाणी पण आहे आणि याचे उल्लेख आहे सगळीकडे. म्हणजे ज्यांनी ते निर्माण केलं, घाण ज्यांनी केली त्यांनीच ती साफ केली पाहिजे. हा जो विषय आहे, हा जो विचार आहे, हा विचार त्या ठिकाणी महत्वाचा आहे. दादांनी त्यावेळेस जाती जाळण्याचं काम. आता पडवेकर सरांचं भाषण जे आहे ना ते सगळं व आपण दलित आपण इकडे गेलो पाहिजे, तिकडे गेलो पाहिजे, हा मुद्दा दलितांचा नाहीच आहे. हा मुद्दा सगळ्या भारतीयांचा आहे. आज या मोदी नावाच्या शंकराला जर आपण रोखायचं तर आपल्याकडे काय शस्त्र काय तुमच्याकडे? भारतीय हेच एक शस्त्र आहे. तुम बोलो हिंदू है, हम बोलते भारतीय है. जो भारतीय है ते इस तरफ आ जाओ. जो हिंदू है, हिंदू राष्ट्र किधर है, तुम्हारा हिंदुस्तान किधर है, देख लो, जाओ जाओ, किधर है हिंदुस्तान. म्हणून तर बाबासाहेबांनी फार तुमच्यासाठी महत्वाची म्हणजे लाईन आखून दिलेली आहे भारतीय संविधानामध्ये. त्यांनी लिहिली इंडिया दॅट इज भारत. कारण की दलित त्यांना माहिती आहे दलित पहिले झालेले त्याही काळात होते, आता येणार आहे, पुढे येणार आहे. या दलितांचा बंदोबस्त बाबासाहेबांनी पहिल्याच कलमात केला, पहिल्याच शब्दात केला, पहिल्याच वाक्यात केला संविधानाच्या.
इंडिया दॅट इज भारत. इंडिया म्हणजेच भारत. हिंदुस्थान अजून काय 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 कसलं काहीच नाही. हे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी लिहिलं. आणि जे भारतात राहतात ते सगळे भारतीय असले पाहिजे. त्यांनी आपली ओळख ही भारतीय सांगितली पाहिजे. या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून आपली भविष्यातली वाटचाल काय आहे, तर हे जे काही सध्याचं जे काही शैतानी आणि हुकुमशाहीचा जो प्रकार चालू आहे, या प्रकाराला रोखण्याचं काम हे फक्त भारतीय शब्द करू शकतो. हे कृपया सगळ्यांनी आपले डोके जे आहेत हे सगळं घाण काढून ह्या हे शब्द टाकून हे लक्षात घ्या की आपल्याला भारतीय हा शब्द तुम्हाला वाचवू शकतो. तुम्हाला या व्यवस्थेच्या विरोधात ते टिकवू शकतो. कारण जो भारतीय आहे तो हिंदू नाही आहे, जो भारतीय आहे तो बौद्ध नाही आहे, जो भारतीय आहे तो मुस्लिम नाही आहे, तो भारतीय आहे तो कोणत्याच जातीचा नाही आहे, तो फक्त आणि फक्त भारतीय आहे. आणि भारतीय असणं म्हणजे भारतासाठी तुम्ही काम करणं, कोणत्याही समाजासाठी, कोणत्याही जातीसाठी, कोणत्याही तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी काम न करणं याचा अर्थ भारतीय होईल. आणि म्हणून ही ज्यावेळेस आपण ओळख घेऊन जाऊ त्यावेळेस मला वाटत नाही की तुम्हाला कुणीही नाकारू शकतो. आज सांगा तुम्ही, चला आज मी बौद्ध धम्मचळवळीत काम करतो आणि माझं आयुष्य हे धम्मचळवळीसाठी समर्पित करणाऱ्या कर्तव्यात नाही. पण आज जर मी सांगितलं की तुम्ही बौद्ध बना, चला बौद्ध या, तर या महाराज लोक बौद्ध बनत इथून सुरू होतो. तो भारत अख्खा भारत कधी बौद्ध बनतो. पण मी जर 4 ब्राह्मणांना, 4 मराठ्यांना, 4 मुस्लिमांना जरी म्हटलं की आपल्याला भारतीय बनायचं आहे, याचा कोण नाकारू शकतो? भारतीय बनण्यापासून कोण म्हणणार की मी नाही बनणार भारतीय? म्हणू शकत. आणि म्हणून भारतीय ओळख देणं आपल्या जुन्या सगळ्या ओळख पुसणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळी एखाद्या बाहेरच्या राज्यात गेलो तर त्यावेळेस तुम्हाला तुमची ओळख काय असते? भारतीय. पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या तुमच्या गावात येतात त्यावेळेस तुमची ओळख काय असते? तो महाराष्ट्रातला ओळख. बरोबर की नाही? आपल्याला ती ओळख पुसायची आहे. आज आपली ओळख देश विदेशात जातात, काय म्हणून जातात? भारतीय म्हणून जातात. बरोबर आहे की? पण या देशातला ब्राह्मण तिकडे ते गावही होमहवन करतो, तो तिथे त्याची जात घेऊन जातो. तर ह्या जाती तोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. जाती तोडल्याशिवाय बाबासाहेबांची चळवळ यशस्वी होऊ शकत नाही. ज्याला कुणाला बाबासाहेबांची चळवळ समजून घ्यायची आहे, बाबासाहेबांच्या चळवळीचा मुख्य उद्देश काय आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला भारतीय हा शब्द समजून घेणं गरजेचं आहे. भारतीय जात ही लावणं आपल्याला गरजेचं आहे. भारतीय जात जी आहे ती घेऊनच आपल्याला पुढे चळवळ उभारता येऊ शकते. काशीराम साहेबांचा या जाती तोडण्यामध्ये फार मोठा हात आहे. काशीराम साहेबांनी खूप मोठा संघर्ष या जातीच्या विरोधात केलेला आहे. काशीराम साहेबांनी म्हटलं की ज्या जातींनी आम्हाला गुलाम केलं, ज्या जातीवाल्याने आम्हाला गुलाम केलं त्याचाच फायदा घेऊन त्यालाच माझं फुल बनवून मी या देशाची सत्ता हस्तगत करेल आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी ते करून सुद्धा दाखवलं. तर हे जे आहे आणि त्यांचा जो नारा होता जाती तोडो समाज जोडो, त्याच्या पुढे दादांनी ते वाक्य घेतलेलं आहे की जाती जाळा आणि भारतीय बना. म्हणून हे जे लोक असतात, दूरदृष्टीचे लोक आहेत आणि ते त्या पाऊलला जोपर्यंत आपलं गांभीर्य आपल्याला समजणार नाही तोपर्यंत उशीर झालेला असेल. आणि हा उशीर होण्याच्या अगोदर हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण भारतीय जात लावूया, सगळे मिळून आपण भारतीय बनूया आणि भारतीय बनण्यावर आपण हे लिहिलं पाहिजे की वी प्राऊड टू बी अन इंडियन. हे जोपर्यंत आपण सांगणार नाही तोपर्यंत आपण एका सूत्रामध्ये येणार नाही. सगळे ज्या जातीचे लोक आहेत ते एका सूत्रामध्ये येणार नाही आणि एका सूत्रामध्ये येण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतील. एवढंच या ठिकाणी सांगतो. बाबासाहेबांनी या जातीचा जो शेवटचा जो उद्देश आहे तो म्हणजे जातीविरहित समाज रचना, त्याच्या पुढची पायरी जी होती ती प्रबुद्ध भारताची पायरी होती. प्रबुद्ध भारताच्या पायरीची पहिली स्टेप भारतीय बनणं आहे. ज्याला असं वाटतं की हा देश बौद्धमय झाला पाहिजे, ज्याला असं वाटतं की हा देश प्रबुद्ध झाला पाहिजे, त्या माणसांनी भारतीय होण्यासाठी भारतीय जात लावण्यासाठी प्रयत्न करावा. हे सोपं आहे, पहिली पायरी आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. सुरेख विचार मांडले राहुलजींनी की
ते म्हणाले की ज्यांनी घाण केलेली आहे त्यांनी ती घाण काढली. आणि हे बरोबर आहे की पुढची चळवळ यशस्वी करण्यासाठी, भारत प्रबुद्ध करण्यासाठी खरं तर भारतीय ही पहिली पायरी आहे. यात काय शंका नाही, त्यांनी फार अचूक रीतीने मांडलेले आहे. आणि खरं म्हणून याचा सगळ्यांनी विचार करायला लागला. म्हणजे काय होतं की आपल्याकडे पुस्तकं वाचतात, लिहितात आहे, पण त्यामध्ये हे जे मुद्दे असायला पाहिजे ते बाबासाहेबांना काय अभिप्राय. आता बाबासाहेब तर त्यांनी भरपूर केलं ना. ते म्हणाले ना की मी अस्पृश्यता नष्ट केल्याशिवाय मारणार नाही, केले ना त्यांनी. म्हणजे संविधानामध्ये त्यांनी दिले, कायद्यामध्ये दिले, जो राष्ट्रपती जरी म्हणाला तुम्हाला मान ताबा, तर त्याला तर शिक्षा होऊ शकते ना. तर त्याला तर सुद्धा भीती आहे त्याच्यातून असं जाऊ नये म्हणून. ते त्यांनी केलेलं आहे. तर माणसाचं आपल्याला आणलेलं आहे, इतकं आपल्यासाठी चांगलं केलंय, पण तरी सुद्धा त्यांना जे पुढच्या आणखी जातीभेद समाज निर्माण करा कुणी हे नाही केलं. प्रबुद्ध भारत घडवा कुणीच विचार केला नाही. आणि म्हणून प्रबुद्ध भारत कसा घडू शकेल याचा जेव्हा मी विचार, काय माहिती का, बुद्ध आपल्यासाठी आदर्श आहे, महात्मा फुले आपल्यासाठी आदर्श आहे. त्यांनी एक गोष्ट समोर ठेवली, त्याचा विचार सपोर्ट केला. बुद्धांनी विचार केला का दुःख आहे जगामध्ये, मग त्यांना कळलं दुःखाचं कारण आहे. दुःख हे मुळे दुःखाचं कारण आहे, तर निवडण्याचा मार्गच होत आहे. असं प्रत्येक सभेचं उत्तर आहे. तुम्ही ते शोधलं पाहिजे. म्हणून जाते कशा जातील याचं उत्तर अशा पद्धतीने मला मिळालं. आता प्रबुद्ध भारत त्याच्याकडे आता खरंच कुणाच्या लक्षात आलं नाही. म्हणजे ही फार मोठी गोष्ट नाही बरं का. ज्यांनी म्हणजे जो 5वी 6वी शिकला त्यांनी जर विचार केला त्याच्याचा डोक्यात येईल. माझ्या डोक्यात फार मोठी गोष्ट नाही. त्या दिशेने त्यांनी विचार करायला पाहिजे, कुणी केला नाही. आता प्रबुद्ध भारत कसा घडेल, जोपर्यंत समाजाची प्रबुद्ध मानसिकता घडत नाही तोपर्यंत. समाजाची प्रबुद्ध मानसिकता कशी घडेल, प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळीतून घडेल. प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळ कशी घडेल, प्रबुद्ध साहित्य, प्रबुद्ध रंगभूमी, प्रबुद्ध चित्रपट, या सगळ्या पद्धतीनेच प्रबुद्ध भारताची संकल्पना तयार होईल समाजामध्ये आणि प्रबुद्ध भारत घडेल. अनेक गोष्टी फार मोठे नाही. तर आता त्या दिशेने आपल्याला वाटप करायचे. एक पाटणाचे डॉक्टर मिश्रा आले होते. मिश्रा म्हणजे ब्राह्मण, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि ते आले, त्यांना कुठेतरी जायचं होतं. मी त्या आरूला म्हटलं की झालं त्याला स्कूटरवरून घेऊन ये, परत आण म्हटलं, उगाच लांब जायला त्याला त्रास व्हायला. तर त्याला इतकं आवडलं. पण असं कोणी माणसं असतात की नुसतं तुम्हाला पत्ता विचारला तर तिथं घेऊन तुम्ही परत आणता, चहा पाचता. मग काय काय चाललं विचारलं. मग त्यांना सांगितलं आम्ही विचार करतोय भारतीय जात सगळ्यांनी लावलं. बहुत अशी बात आहे. मतलब बाबा साहब ने कहा था कि जाति विधि समाज का निर्माण करना है, और हमें ऐसा लगता है कि हर एक ने अगर भारतीय जाति लगाई तो जाति विधि समाज का निर्माण हो सकता है. और सही बात है बोले. आप पटना में आइए, पूरे बिहार में इसका प्रचार करेंगे हम, ब्राह्मण बोला. म्हणजे सगळ्यांना आवडणारी गोष्ट आहे. आता हे आपल्या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. छानपणे गोष्ट काढली राहुलजीने. म्हणून मला एक गोष्ट सांगायची वाटते. आमचे एक मित्र जांभूळकर नावाचे सरपंच हिंदोरी, तर बोलताना बोलत चढली आहे शांगापूर. म्हणलं काय, आम्ही शांगापूरच. अरे 4 गोळी कमीच ना म्हणलं. 4 कमीच नाही, 100% आत का. तर एकदम तर गोष्ट अशी आहे. त्यानंतर दुसरा विचार मी असा केला, 96 कोळी का म्हणा. खरं म्हणलं तर बामण 4%, 100 4 बाजूला काढा, उरलेले सगळे 96 कोळी. म्हणजे मराठात काय आहे, आपण सगळे 96 कोळी आहोत. त्यांना ते समजून सांगितलं पाहिजे की आपण कसे एक आहोत.